Uh, Hello and welcome all of you. In previous lecture of administrative law, we started a discussion on the separation of power theory. In previous lecture, we just discussed what is the meaning of separation of power theory and what is the position in a United States of America regarding the separation of power theory. As we know that the entire base of Constitution of United States of America is on the separation of power theory. Yesterday I posted one video regarding the polity of England in the group. Hope you watch it. तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामागे काय रिझन आहेत किंवा त्यांनी काय सांगितलं किंवा ते त्यांचे जे PM आहेत आणि स्पीकर आहेत तर त्या दोघांमध्ये काय वाद झाला तर याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याच्यातून तुम्ही फक्त एकच बघा की सेपरेशन ऑफ पॉवर थेरी याच्यामुळे काय झालेलं आहे तर एक चेक अँड बॅलन्सची सिस्टीम इव्हॉल्व झालेली आहे. बरोबर. एक्झिक्युटिव्ह विंगला लेजिस्लेटिव्ह विंग कशा प्रकारे कंट्रोल करतं. बरोबर. तर बोलता बोलता ते जे स्पीकर होते तर ते सांगून गेले की आय एम द बॉस ऑफ दिस हाऊस. दो यू आर द PM ऑफ अ नेशन बट आय एम द बॉस इन दिस हाऊस. तर ते काय लेजिस्लेटिव्ह हेड आहेत स्पीकर. तर ते एक्झिक्युटिव्ह विंग आपण त्या PMला फक्त एक्झिक्युटिव्ह विंग म्हणू तर त्या एक्झिक्युटिव्ह विंगला कुठेतरी कंट्रोल करायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या जे अरेरावीपणा आहे किंवा काही आर्बिट्ररी पॉवर असतील किंवा आर्बिट्ररी वागणं असेल तर त्याला कुठेतरी अंकुश ठेवण्याचं काम हे करतात. मॉन्टेस्क्यूने जेव्हा त्याची थेअरी प्रोपाउंड केली इन द स्पिरिट ऑफ दी लॉजमध्ये तर त्यावेळी त्याने ते हेच सांगितलं होतं की द वन विंग ऑफ अ गव्हर्नमेंट व्हेन कंट्रोल द अनदर विंग. पण ते कंट्रोल कोणतं तर ते पॉझिटिव्ह आस्पेक्टने विदाउट इंटरफेरिंग द बेसिक फीचर्स ऑफ द अनदर ऑर्गन. तर अशा वेळेस ते जे विंग आहे तर ते काय करेल चेक अँड बॅलन्स ठेवण्याचं काम करेल. देअरफॉर देर इज अ लॅक चान्सेस or there is a less chances regarding the passing a arbitrary law and execute such a law in arbitrary manner. बरोबर. तर नेहमीच एक विंग काय करेल तर दुसऱ्या विंगवर काय ठेवेल कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करेल. बरोबर. आता आपण सेपरेशन ऑफ पॉवरची थेरी होती तर USCमध्ये काय आहे तर त्यांचं आर्टिकल 1 आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 आपण कालच्या लेक्चरला विस्तृतपणे बघितलं. आजच्या लेक्चरला इंग्लंडमध्ये त्याची काय आहे कारण मॉन्टेस्क्यूने जेव्हा त्याच्या 1748मध्ये त्याचं जे थेरी त्याने इव्हॉल्व केली इन द बुक ऑफ द स्पिरिट ऑफ दी लॉज तर ती थेरी त्याने कुठून हे केली होती तर त्याने इंग्लंडमधून बघितलेली. बरोबर. तर मग इंग्लंडमध्ये काय नेमकी पोझिशन होती की सेपरेशन ऑफ पॉवर थेरीची आत्ता काय पोझिशन आहे. बरोबर. तर आपण ते बघू. दो मॉन्टेस्क्यू डिराईव्ह द कंटेंट ऑफ हिज थेरी फ्रॉम द इंग्लंड. बरोबर. हे तर तुम्हाला मी आधीच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये सांगितलेलं आहे. पण इवन दो द थेरी ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर इज नेवर एक्सेप्टेड इन इंग्लंड इन स्ट्रिक्ट मॅनर ऑर एनी रिजिड मॅनर. बरोबर. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरची थेरी काय सांगते तुम्हाला एका बाजूला द इंटायर पॉवर ऑफ अ स्टेट शल बी डिराईव्ड ऑर डिवायडेड अमंग्स द 3 ऑर्गन्स. आता 3 ऑर्गन्स नाही सांगत ते आपल्या आत्ता सध्या तरी ते 3 ऑर्गन्स ऑफ अ स्टेट आहेत त्याच्यामुळे आपण ते 3 ऑर्गन्स कन्सिडर करतो. पण त्याचं म्हणणं हे होतं की द इंटायर पॉवर ऑफ अ स्टेट शल नॉट बी वेस्टेड ऑर शल नॉट बी ॲक्युम्युलेटेड इन अ वन हँड. किंवा 2पेक्षा जास्त पॉवर असेल तर त्या एका हातात यायला नको. तर त्याचं मॉन्टेस्क्यूच्या थेरीचं म्हणणं होतं. ॲक्च्युअल थेरी त्याची ही होती. पण रिसेंट एराजमध्ये काय आहे की आपण 3 ऑर्गन्स ऑफ अ स्टेट हे करतो कन्सिडर करतो. तर अशा वेळेस काय तर आपण ती इंटायर पॉवर ऑफ अ स्टेट 3 विंग्समध्ये डिराईव्ह करतो. बरोबर. तर इवन दो द मॉन्टेस्क्यू
derive his theory or content of his theory from the England, but in England the theory of separation of power never accepted in rigid manner or in a strict manner. ठीक है, कारण द किंग इज अ हेड ऑफ एक्झिक्युटिव्ह बट ऑल्सो इंटेग्रल पार्ट ऑफ अ लेजिस्लेशन. ज्याप्रमाणे आपलं जे लेजिस्लेशन असतं, आता आपण कंटेम्पररी भारताचं पण बघू, बरोबर. आता भारतामध्ये पण सेम कंडिशन आहे. व्हॉट इज द पोजिशन ऑफ अ रूल मेकिंग प्रोसेस इन इंडिया. पहिलं वाचन असेल, सेकंड रिडिंग असेल, समजा एखादी जर बिल लेजिस्लेशन आपलं लोकसभेमध्ये जर काय झालं, हाऊस ऑफ पीपलमध्ये इनिशिएट झालं, मग त्याचे ते पास होईल, त्याच्यानंतर ते बिल कुठे जाईल, एक मिनटं, ठीक आहे, तर ते बिल कुठे जाईल, मग ते जाईल हाऊस ऑफ पीपलमधून काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये जाईल, तिकडे पण ते मॅजॉरिटीने पास झालं का मग ते इकडे जाईल प्रेसिडेंटच्या असेंटसाठी जाईल. अँड आफ्टर द असेंट ऑर परमिशन ऑफ अ प्रेसिडेंट, त्याच्यानंतरच ते बिल काय होतं, एक लॉ म्हणून उदयास येतं. तर सेम पॉवर किंगकडे पण आहेत एक्झिक्युटिव्ह विंग म्हणून, बरोबर. आता जे मिनिस्टर आहेत, पार्लिमेंटरी फॉर्म इंग्लंडमध्ये आहे, तर तोच पार्लिमेंटरी फॉर्म आपण ॲक्सेप्ट केलेला आहे. तर द मिनिस्टर्स आर द मेंबर्स ऑफ इदर हाऊस. त्यांचे काही मिनिस्टर असतील म्हणजे एक्झिक्युटिव्ह हेड्स, तर ते कोणाचे मेंबर असतात, तर ते इदर हाऊस ऑफ पार्लमेंट, दोघं हाऊस ऑफ कॉमन्स किंवा हाऊस ऑफ लॉर्ड्स. हाऊस ऑफ कॉमन्स त्यांच्याकडे, आपल्याकडे जशी लोकसभा आहे तशी हाऊस ऑफ कॉमन्स त्यांच्याकडे आहे, आणि त्यांच्याकडे हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे जशी आपल्याकडे राज्यसभा आहे तशाप्रमाणे त्याचे अप्पर हाऊस कोणतं आहे, हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. तर द मेंबर्स ऑफ एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी, दॅट इज मिनिस्टर्स और प्राईम मिनिस्टर, दे आर द मेंबर्स ऑफ इदर हाऊस, बरोबर. आपल्याकडे पण 6 महिन्याच्या आत कोणत्या तरी एका सदनाचा मेंबर व्हायला पाहिजे, तरच काय करता येतं, तर मिनिस्टर म्हणून त्याचा पोझिशन हेल्ड करता येते, बरोबर. त्यानंतर एक लॉर्ड चान्सलर म्हणून एक असतं की तो हेड ऑफ ज्युडिशरी असतो, चेअरमन ऑफ हाऊस ऑफ लॉर्ड्स असतो, आणि मेंबर ऑफ कॅबिनेट पण राहू शकतो. म्हणजे तिघी पॉवर तो एक्सरसाइज करू शकतो. आणि जजेस ऑफ हायर ज्युडिशरी कॅन बी रिमूव्ह बाय द प्रोसेस ऑफ इम्पिचमेंट इन अ कशामध्ये, पार्लमेंटमध्ये. त्याची जर इम्पिचमेंट प्रोसिडिंग जर तुम्ही अलाव केली, महाभियोग म्हणतो आपण त्याला, मराठीत म्हणतो महाभियोग जर अलाव केली, तर याच्यामुळे काय होतं, तर याच्यामुळे त्यांना तिथून रिमूव्ह केलं जाऊ शकतं, बरोबर. आता जर तुम्ही क्रिटिकली एक्झामाइन केली कोणती सिस्टीम, जर इंग्लंडमध्ये जी सिस्टीम प्रेझेंट आहे ती, बरोबर, तर तुम्हाला नेमकं कळेल की इवन दो द फंक्शन्स विच इज डिवायडेड अमंग द व्हॅरियस ऑर्गन्स ऑफ अ स्टेट, बरोबर, क्लिअर आहे. पण तिथं तुम्हाला एक असं वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही दिसणार, त्याच्यामध्ये काहीतरी ओव्हरलॅपिंग फीचर्स आहेत, आणि तेच ओव्हरलॅपिंग फीचर्स जे आहेत, तर तेच काय करतात, चेक अँड बॅलन्सचं काम करतात, बरोबर. एक्झिक्युटिव्ह विंग जर त्याच्या बियॉन्ड जात असेल, तर लेजिस्लेटिव्ह विंग त्याला काय करते, तर त्याला कंट्रोल करते. लेजिस्लेटिव्ह विंग जर आर्बिट्ररी लॉ पास करत असेल, तर त्याला कंट्रोल कोण करतं, तर ज्युडिशरी त्याला कंट्रोल करते, बरोबर. आता इंडियामध्ये काय पोझिशन आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इंडियामध्ये याची पोझिशन काय आहे. तर इंडियामध्ये सुद्धा आपण एकदम स्ट्रिक्ट सेन्सने काय करू शकत नाही, स्ट्रिक्ट सेन्सने आपण सेपरेशन ऑफ पॉवर थेरी ॲप्लिकेबल केलेली नाही आहे. आर्टिकल 50 फक्त एक सांगतं की द ज्युडिशरी शल बी सेपरेटेड फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. जर तुम्ही एक्सप्रेस प्रोव्हिजन बघायला गेले, बरोबर, तर ही एक तुम्हाला सेपरेशन ऑफ पॉवरची थेरीबद्दल जी प्रोव्हिजन आहे तर तुम्हाला दिसेल. पहिली काय की सेपरेशन ऑफ अ ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह विंग, तर ते सांगतं. सेक्शन आर्टिकल 53 सांगतं की ऑल द एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ अ इंटायर स्टेट और युनियन ऑफ इंडिया शल बी वेस्टेड टू द प्रेसिडेंट. 74 काय सांगतं आर्टिकल 74 की द प्रेसिडेंट शल एक्सरसाइज देअर फंक्शन विथ ॲडवाइस ऑफ प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर, बरोबर.
म्हणजे एक्झिक्युटिव्ह विंग जी आहे तर ती प्राईम मिनिस्टर, त्याचे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत, प्रेसिडेंट आहे, तर या सगळ्यांद्वारे काय होतं, त्याची एक्झिक्युटिव्ह विंग होते. आर्टिकल 50 पुढे प्रोव्हाइड करतं की जे काय तुमचे ज्युडिशियल आहे ती वेगळी ठेवा, सेपरेट ठेवा. तर या प्रकारचं काय आहे, तर या प्रकारचं एक कॉन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर आपण करून ठेवलेलं आहे, बरोबर. पण आपण सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी खूप स्ट्रिक्टली अप्लाय केली आहे का आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये, तर ॲब्सल्युटली नॉट. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आपली कॉन्स्टिट्युशनचं जर तुम्ही क्रिटिकली एक्झामाईन केली, होप की तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या तुमच्या फर्स्ट इयरला कॉन्स्टिट्युशन एक थरोली केलं असेल, रिलिजियसली तुम्ही त्यांना रीड केलं असेल, कारण तो ग्रँड नॉर्म आहे ना, बेसिक नॉर्म आहे, त्याच्याशिवाय तुम्ही ऑर्डर तुमची ॲक्ट काय होऊ शकत नाही, तर ऑर्डर ॲक्ट तुम्हाला समजणार पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे की जी कॉन्स्टिट्युशन आहे ते थरोली व्यवस्थितपणे वाचायला पाहिजे, रिलिजियसली डिसेंटली काय करायला पाहिजे, तुम्ही त्याला वाचायला पाहिजे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी कशी केलेली आहे. पार्लमेंटचं पहिल्या उदाहरणामध्ये पार्लमेंटचं फंक्शन काय आहे, टू मेक अ लॉ, मीन्स द लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ अ इंटायर स्टेट शल बी और इट मे बी वेस्टेड विथ द पार्लमेंट, क्लिअरली, बरोबर. आता पहिली पॉवर झाली टू मेक अ लॉ, ठीक आहे. आता फक्त एकटंच पार्लमेंट आहे का जी लॉ बनवू शकते, ॲब्सल्युटली नॉट. अंडर आर्टिकल 213 अँड आर्टिकल 123 123मध्ये प्रेसिडेंट आणि 213मध्ये गव्हर्नर. when the parliament or state legislation is not in session, that time the president and the governor may promulgate the ordinance, and such ordinance has a effect as a law. तर ते कायद्याचा जसा इन्फोर्स असतो, तर त्याचप्रमाणे काय असतं की ऑर्डिनन्सला पण एक कायदा म्हणून आपण गृहीत धरलं जातं. फॉर एक्झाम्पल, ट्रिपल तलाकचं ऑर्डिनन्स निघालं होतं 2018मध्ये, तर कायदा नंतर बनला, पण आधी काय होतं, ऑर्डिनन्स होतं, आणि त्याला सेम इफेक्ट होता, कशाचा, लॉचा, बरोबर. आता म्हणजे पार्लमेंट काय करू शकत नाही की जे लॉ आहेत तर ते सगळे जे पॉवर आहे ते पार्लमेंटकडे नाही आहे, बरोबर. एक्झिक्युटिव्ह विंग आहे प्रेसिडेंट, तर तो पण ते एक्सरसाइज करतो आहे, किंवा एक्झिक्युटिव्ह विंग जो गव्हर्नर आहे तर ते पण एक्सरसाइज करतो आहे. सुप्रीम कोर्ट त्याच्या जजमेंटमधून काहीतरी नवीन ज्या लॉ आहेत ते इस्टॅब्लिश करून देतं कधीतरी, इवन दो द डिसिजन ऑफ सुप्रीम कोर्ट कॅनॉट कन्सिडर ॲज अ लॉ. कशासाठी, याच्यामध्ये पण ते खालच्या यांना कोर्टांना काय असतात, ते बाइंडिंग असतात, आणि त्यांना लॉ म्हणून काय केलं जातं, तिथं कन्सिडर केलं जातं, बरोबर. आता एक्झिक्युटिव्ह फंक्शन कोणते असतात याचे, पार्लमेंटचे. आता आपण बघितलं आहे सेपरेशन ऑफ पॉवर थिअरीमध्ये की द executive functions of a state or the executive power of a state shall be vested with the executive authority. But even though the legislative authority, that is a parliament, also exercise the executive power which is given by the constitution to the executive wing, बरोबर. फॉर एक्झाम्पल, पार्लिमेंटरी प्रोसिडिंग आहेत, ठीक आहे, किंवा जर त्यांचे रूल्स असतील किंवा काय असेल तर ते ली डाऊन करतं, किंवा प्रोसिडिंग कशी चालली पाहिजे, काय चालली पाहिजे, तर ते एक्झिक्युटिव्ह जे विंग आहेत, फंक्शन आहेत, ते सुद्धा पार्लमेंट काय करतं, परफॉर्म करतं. पण इवन दो काय आहे की एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाचे आहेत, तर एक्झिक्युटिव्ह अथॉरिटीचे आहेत. पार्लमेंट ज्युडिशियल फंक्शनसुद्धा प्रोव्हाइड करतं. फॉर एक्झाम्पल, जर पार्लमेंटचं कोणी कंटेम्प्ट केला असेल, किंवा जे प्रिव्हिलेजेस आहेत तर ते ब्रीच केले असतील, किंवा इम्पिचमेंट ऑफ अ प्रेसिडेंट, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या, त्या ह्या ज्युडिशियल फंक्शन आहेत, बरोबर. एक ट्रायल चालवणं आणि एखाद्या व्यक्तीला शिक्षा देणं, हे काय झाले, तुमचे ज्युडिशियल फंक्शन झाले. तर इवन दो ते सुद्धा काय करतं, पार्लमेंट एक्सरसाइज करतं. म्हणजे जे तुम्ही हे बघताय की सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी होती ती कुठेतरी तुम्हाला काय होते की ती कुठेतरी ती डायल्यूट म्हणजे झालेली तुम्हाला दिसते. आता एक्झिक्युटिव्ह फंक्शनचं काय आहे, आता आपण ज्यावेळेस हे बघितलं, वेट आणि फिलिप्सने सांगितलं होतं की द पर्सन
शल नॉट बी पार्ट अँड पार्सल ऑफ अ मोर दॅन वन ऑर्गन ऑफ अ स्टेट. पण एक्झिक्युटिव्ह जे हेड असतात तर ते पार्लमेंटचे पण काय असतात, मेंबर असतात, आणि एक्झिक्युटिव्ह अथॉरिटीचे पण काय असतात, हेड असतात. म्हणजे ती थेरी कुठेतरी आपल्याकडे काय होते तर डायल्यूट झालेली दिसते. बरोबर. एक्झिक्युटिव्ह विंग आहे पण तिला कंट्रोल कोण करतं, तर लेजिस्लेटिव्ह विंग करतं. फॉर एक्झाम्पल पार्लमेंट, म्हणजे अविश्वास ठराव वगैरे किंवा काहीतरी असे ठराव असतील तर ते पार करून काय करतं, एक्झिक्युटिव्ह विंग काय करतं, त्याला कंट्रोल करतं. आता ज्युडिशियरीचं काय आहे की ज्युडिशियल शल बी एक्सरसाइज द ज्युडिशियल फंक्शन्स. बरोबर. पण त्याचे पण काहीतरी फंक्शन आहेत की जसं ट्रान्सफर ऑफ जजेस म्हणा किंवा अपॉइंटमेंट ऑफ क्लेरिकल स्टाफ म्हणतील, किंवा प्रोसिजर असेल लेट डाऊन करायची की प्रोसिजर काय असायला पाहिजे. जसं CPCमध्ये CRPCमध्ये ऑलरेडी कलम आहेत की हायकोर्ट त्याची प्रोसिजर लेट डाऊन करू शकतं. तर हे तुमचे काय झाले, लेजिस्लेटिव्ह फंक्शन झाले. तर ते सुद्धा काय करतं आहे, तर ते सुद्धा ज्युडिशरी परफॉर्म करत आहे. ज्युडिशनद्वारे काय करू शकतं की एखादी फंडामेंटल राईट जर पार्लमेंट इफ एनी लॉ इनॅक्टेड बाय द पार्लमेंट अंडर आर्टिकल 13 सांगतो तुम्हाला मी, अंडर आर्टिकल 13 इफ एनी लॉ इनॅक्टेड बाय द पार्लमेंट अँड विच द abridges or abrogated the fundamental rights which is given by the part 3rd of Indian Constitution, then such law shall be a void. मग ते void ठरवायचं काम कोण करेल, तर ते सुप्रीम कोर्ट करेल. बरोबर. बाय द एक्सरसाइजिंग ऑफ अ ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे. तर ज्युडिशरी पण काय करतं, तर ते जे एक्झिक्युटिव्ह विंग आहे किंवा लेजिस्लेटिव्ह विंग आहे ते यांना कंट्रोल करायचं काम करतं. म्हणजे ॲक्च्युअल सेपरेशन ऑफ पॉवर जी थेरी आहे, ठीक आहे, तर ती थेरी काय आहे, तर ती थेरी फक्त काय होती की सेपरेट फंक्शन्सबद्दल ती बोलतेच, पण तिचा मॉडर्न एरामध्ये अर्थ असा होतो की एक चेक अँड बॅलन्सची सिस्टीम बनवणे की जिच्यामुळे कोणतंही ऑर्गन काय करणार नाही, कोणतंही ऑर्गन त्याची जी सीमा आहे तर ती भेदणार नाही. बरोबर. तर राम जावया वर्सेस स्टेट ऑफ पंजाब विच इज हेल्ड इन 1955. बरोबर. तर या केसमध्ये सांगितलं होतं की वन ऑर्गन ऑफ अ स्टेट शुड नॉट बी ॲज्युम द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ अ ऑदर. म्हणजे जरी तुम्ही सेपरेशन ऑफ पॉवर थेरी जरी तुम्ही डायल्यूट केलेलं आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की जे इसेन्शियल फंक्शन्स ऑफ अ ऑर्गन आहे. बरोबर. आता सगळ्यात इसेन्शियल फंक्शन कोणते असतील की न्याय देणे, ज्युडिशरीचे फंक्शन की न्याय देणे, हा त्यांचा इसेन्शियल फंक्शन झाला. तर तो पूर्णपणे जे रिमेनिंग फंक्शन्स आहेत तर ते काय, तर ते रिमेनिंग जे ऑर्गन्स आहेत तर ते एक्सरसाइज करू शकत नाही. बंधुआ मुक्ती मोर्चा केसमध्ये पण जस्टिस पाठकने सांगितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन एनविसेज अ ब्रॉड डिव्हिजन ऑफ द सेपरेशन ऑफ पॉवर between the executive, legislative and the judiciary. The limits of such organs can be gathered from the constitution. तर जस्टिस पाठकने काय सांगितलेलं इन द केस ऑफ बंधुआ मुक्ती मोर्चा केस, तर जे काही लिमिट्स आहेत सेपरेशन ऑफ पॉवर थेरी, फक्त त्यांचे जे ब्रॉडली त्यांचे लिमिट्स काय करत आहे, तर ते ब्रॉडली एक कंपार्टमेंट बनवत आहे. बरोबर. तर त्या केसमध्ये जस्टिस पाठकने हे सांगितलेलं. त्यानंतर इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण या केसमध्ये जी सेपरेशन ऑफ पॉवर जी थेरी आहे, सेपरेशन ऑफ पॉवर इट इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ते हेल्ड केलं गेलं. जस्टिस बेग द ऑब्झर्व दॅट द सेपरेशन ऑफ पॉवर थेरी इट इज अ बेसिक फीचर ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड नन ऑफ द ऑर्गन कॅन टेक ओवर द फंक्शन असाइन टू द दॅट पर्टिक्युलर ऑर्गन. बरोबर. तर या प्रकारचं जस्टिस बेगने त्याच्यात सांगितलेलं. अजून एक केस होती की सुप्रीम कोर्ट एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया विच इज हेल्ड इन 1990. तर या केसमध्ये काय होतं की नो कोर्ट कॅन इश्यू अ मॅन्डेटरी डायरेक्शन टू द लेजिस्लेशन टू इनॅक्ट टू लॉ. म्हणजे आता लॉ मेकिंग पॉवर कोणाकडे आहेत, तर त्या आहेत तुमच्या पार्लमेंटकडे. ज्युडिशरीचं काय काम आहे, फक्त जे कॉन्फ्लिक्ट आहेत ते रिझॉल्व करणं. तर अशा केसमध्ये ज्युडिशरी त्यांना काय करू शकत नाही, तर मॅन्डेटरी डायरेक्शन देऊ शकत नाही. तुम्ही बघत असाल आतापर्यंत की सिव्हिल प्रोसिजर कोड व्हायला पाहिजे, ह्या फक्त डायरेक्शन दिलं जात आहे.
पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं डायरेक्टरी मेजर्स आहेत, पण जर मॅन्डेटरी मेजर्स नसतील की तुम्ही असं लॉ पासच करायला पाहिजे, बरोबर. कारण ते त्यांना माहिती आहे की कोणत्या लिमिट आहेत, कोणते काय आहेत, ठीक आहे. तर सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी आहे तर ती काय करते, ब्रॉडली काय करते, तर सेपरेट फंक्शन काही करते, पण त्यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग फीचर्स काहीतरी आहेतच, ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण लेक्चरला सुरुवात केली होती, लेक्चरला म्हणण्यापेक्षा आपण ज्यावेळेस पॉईंटला आपण सुरुवात केली होती, तर तुम्हाला डेव्हिसची जी मी डेव्हिसचं काय म्हणणं होतं, प्रोफेसर डेव्हिस, तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं की डेव्हिसने काय म्हटलेलं की द सेपरेशन ऑफ पॉवर थेरी इज अ ब्रॉड डॉक्ट्रिनल बॅरियर इन द डेव्हलपमेंट ऑफ अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, बरोबर. तर ते का आता मला कळलं असेल पूर्ण लेक्चर हे करून की सेपरेशन ऑफ पॉवर थेरी काय सांगते की एका ऑर्गनने दुसऱ्या ऑर्गनचे जे फंक्शन आहेत तर ते काय करायला नको पाहिजे, तर ते ॲझ्युम नको करायला पाहिजे, त्यांनी ते कलेक्ट नको करायला पाहिजे किंवा ते एक्सरसाइज नको करायला पाहिजे, बरोबर. पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीचं तसं नाही आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी वेळेनुसार एक्झिक्युटिव्ह फंक्शन पण करतं, लेजिस्लेटिव्ह फंक्शन पण करतं आणि ज्युडिशियल फंक्शन पण करतं, क्वासी ज्युडिशियल फंक्शन पण परफॉर्म करतं. तर मग सेपरेशन ऑफ पॉवरच्या थेरीमुळे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉची जी डेव्हलपमेंट आहे तर तिला काय झालं, तर त्याच्यामुळे त्याच्यात तो डॉक्ट्रिनल एक बॅरियर म्हणून कन्सिडर केला गेला, ठीक आहे. तर होप की तुम्हाला सगळी कन्सेप्ट समजली असेल सेपरेशन ऑफ पॉवर थेरी. कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला पर्सनली मॅसेज करू शकता. समजलं असेल तरी पण मॅसेज करा की चांगलं काय प्रोसेस बदलायला पाहिजे शिकवायची किंवा काय. नाही समजलं असेल तरी पण मॅसेज करा, ठीक आहे. तर आपण नक्कीच पुढच्या लेक्चरला आपण त्याच्यात काय बदल करता येतील किंवा कसं समजवता येईल तर याचं आपण नक्की हे करू, ठीक आहे.